जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा लोळतगाव केंद्र कुर्ला तालुका जिल्हा बीड या शाळेवरती एक अनोखा उपक्रम राबवण्यात येतो आहे आणि त्याच उपक्रमाविषयी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. आता या अनोख्या उपक्रमाबद्दल सहभागी विद्यार्थ्यांना काय वाटतं ते पाहूया. सध्या मी इयत्ता 7वी मध्ये शिकते. ठीक आहे. आता जे पेपर तो देत होते ते कशासाठी पेपर आहे, काय आहे त्याच्यामध्ये? ते आम्ही सोमवारपासून शनिवारपर्यंत जो 5 प्रश्न देतात आम्हाला दररोज, ते 5 प्रश्न आम्ही सोडून आणतो, ते पाठ करतो आठवडाभर आणि शनिवारी आमची त्याच्यावर परीक्षा घेतली जाते. जे परीक्षेमध्ये जास्त मार्काने पास होतो ते त्यांना बक्षीस दिले जाते, त्यांचा सन्मान करतात. अच्छा. आणि मग ह्या परीक्षा मागचा तुम्हाला काय फायदा आहे, असं तुला काय वाटतं, काय फायदा होईल? आमच्या जीवनामध्ये आता आम्हाला स्पर्धा परीक्षा, पुढच्या परीक्षा ज्या येतील त्यामध्ये असे प्रश्न येतातच. अच्छा, म्हणजे स्पर्धा परीक्षेची तयारी होते. आणि मग हा उपक्रम खरंच मुलांसाठी छान आहे. 4थी मध्ये आता जो पेपर दिलेला आहे तो कशासाठी होता? सामान्य ज्ञान, म्हणजे सामान्य ज्ञान वाढवण्यासाठी, म्हणजे भविष्यात स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे. मग हा उपयुक्त आहे सध्या 8वी मध्ये. आता जो पेपर तुझा दिलेला आहे तो प्रत्येक शनिवारी घेतला जातो का? मग कशासाठी पेपर आहे, काय तुला याच्यातून फायदा काय? जनरल नॉलेजसाठी. अच्छा, म्हणजे याच्यातून तुझं जनरल नॉलेज वाढणार आहे आणि म्हणजे भविष्यातील स्पर्धा परीक्षेची तयारी याच्यातून होते. त्यामध्ये शिकते सध्या? मी इयत्ता 6वी मध्ये शिकते. 6वी मध्ये शिकतेस. मग आता जो तू पेपर दिलेला आहे तो कशासाठी आहे? माझं जनरल नॉलेज वाढण्यासाठी. म्हणजे जनरल नॉलेजची तुझी तयारी याच्यातून होते, म्हणजे भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षेची तुझी तयारी याच्यातून होत आहे ना? हा उपक्रम तुला कसा वाटला? चांगला वाटला. कोणत्या इयत्तेमध्ये शिकते सध्या? 8वी. आता जो तू पेपर हा दिलेला आहे याचा काय फायदा आहे तुला? मला जनरल नॉलेज प्रश्न, म्हणजे याच्यातून जनरल नॉलेज तुझं वाढणार आहे. कोणत्या इयत्तेमध्ये शिकते सध्या? 6वी मध्ये शिकतेस. आता जो पेपर दिलेला आहे तो कशासाठी होता? माझं सामान्य ज्ञान वाढावं आणि जनरल नॉलेज वाढावं म्हणून. अच्छा, म्हणजे पुढं स्पर्धा परीक्षेची तयारी होते याच्यातून, आहे का? MPSC असेल, UPSC असेल, याच्यातून तुझी चांगली तयारी होणार आहे. हा उपक्रम कसा वाटला तुला? छान. ओके. मुलांचं जनरल नॉलेजचं तर अभ्यास वाढेलच, पण त्यांचा एक आत्मविश्वास पण वाढेल, यासाठी आम्ही हा उपक्रम राबवतो. आणि म्हणजे ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? पहिल्या शाळेवरती काय राबवलं होतं का? हा, पहिल्या शाळेमध्ये होतं आणि त्या विद्यार्थ्यांना NMS साठी खूप फायदा झाला. जे आपल्या शालेय अभ्यासक्रमावरच आधारित NMS ला प्रश्न होते, मग त्याचं मुलांना काय झालं की एक तर आम्ही 3री पासूनच हा उपक्रम राबवला होता. तर 3री पासून मुलांना आपल्या नोट्स काढायची सवय लागते आणि आपल्याच धडा वाचून स्वतः प्रश्न तयार करायची सवय लागते. नमस्कार. आज आपण या शाळेमध्ये आलेला आहात. 1 वर्ष झाले तुम्हाला? हो, 5 सप्टेंबर 2024 जॉईन केली शाळा मी. हां. तर आता आपल्याला ह्या शाळेबद्दल, ह्या परिसराबद्दल काय सांगावंसं वाटतं? खरं तर ज्यावेळी पदवीधर म्हणून मी या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत होतो त्यावेळी बऱ्याचशा शाळा मला ऑप्शनसाठी होत्या, परंतु मी ही शाळा का निवडली तर इथला जो परिसर आहे, ही झाडं, इथली फुलं, पानं, एकंदरीत वातावरण अतिशय बोलकं आहे आणि त्यापेक्षा झाडावरची जी फुलं आहेत त्याच्यापेक्षा आमची जी मुलं आहेत ती खूप बोलतात आणि ते मला विशेष भावलं. ही जी मुलं हातामध्ये पेपर घेऊन लिहित आहेत, काय कसला उपक्रम आहे हा? मुलांच्या स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी हा जो बेस तयार करायचा आहे त्याची ही पूर्वतयारी आहे. अच्छा. आणि त्यामुळं मुलांना पुढे ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्याची भीती वातावरण मिळणार आहे, त्यातून त्यांना विद्यार्थ्यांचे जनरल नॉलेज वाढीसाठी कसं वाटतं तुम्हाला, काय फायदा होईल मुलांना? शाळाच्या दृष्टिकोनातून जर विचार केला तर हा एक उपक्रम आदर्श उपक्रम म्हणता येईल की आठवडाभरामध्ये जे काही प्रश्न जनरल नॉलेजचे विचारले जातात जनरल नॉलेजचे, त्याला आठवडाभरानंतर उजाळा देणे, म्हणजे त्यांच्या ज्ञानात भर टाकणे.